दोन्ही शब्द म्हणजेच काय तर ग्रोथ आणि डेव्हलपमेंट, दीज आर टू डिफरंट फिनॉमिनॉन्स की ज्यामध्ये जसं की फर्स्टली ग्रोथ जर आपण पाहिली तर ग्रोथची डेफिनेशन आपल्याला अशी करता येईल की दॅट इज दी इन्क्रीज इन व्हॉल्यूम ऑफ प्लांट, दॅट इज इन द सेन्स ऑफ हाईट ॲज वेल ॲज ब्रेड्थ म्हणा किंवा किंवा विड्थ म्हणा, बरोबर. हाईट वाढते त्याचबरोबर साईज वाढते आणि ही जी काही ग्रोथ आहे ही इरिव्हर्सिबल असते, राईट. इरिव्हर्सिबल चेंज इन दी प्लांट you can observe, that is we called as a growth in plant. while development जर आपण पाहिलं तर डेव्हलपमेंटची डेफिनेशन अशी करता येते की डेव्हलपमेंट मीन्स the certain changes or certain formation in the plant, like say for example flowering, fruiting. Okay, so these phases they are developed in the plant which are reversible in nature. These are called as development. या प्रकाराला डेव्हलपमेंट असं म्हणायचं. कसं की ज्या काही रिव्हर्सिबल आहेत म्हणजे पुन्हा पुन्हा घडणाऱ्या गोष्टी आहेत, पुन्हा त्या प्लांटला फ्लावर येऊ शकतात, पुन्हा त्या प्लांटला फ्रुटिंग येणार आहे, पुन्हा त्या प्लांटला लीफ डेव्हलप होऊ शकतात, बरोबर. तर ही हा जो काही प्रकार आहे या प्रकाराला डेव्हलपमेंट असं म्हणायचं. आणि एकदा का जो काही एक परमनंट चेंज किंवा परमनंट डेव्हलपमेंट प्लांटमध्ये झाली की जी पुन्हा रिव्हर्सिबल होत नाही, पुन्हा रिटर्न येत नाही, म्हणजे हाईट असेल, त्यानंतर ब्रेथ असेल किंवा ब्रांचेस असतील, बरोबर, रूटच्या ब्रांचेस असतील, या सर्व ज्या काही गोष्टी आहेत या सर्व काही इरिव्हर्सिबल आहेत, पुन्हा रिटर्न होत नाहीत किंवा पुन्हा पुन्हा डेव्हलप होत नाहीत. अशा प्रकारला ग्रोथ असं म्हणायचं. लक्षात ठेवा याप्रमाणे अशा ह्या दोन्ही ज्या आहेत ग्रोथ आणि डेव्हलपमेंट, या दोनही डिसिमिलर गोष्टी आहेत आणि ह्या वेगवेगळ्या आहेत. तर याच्यामध्ये आपल्याला सुरुवातीला आज प्लांट ग्रोथ असं तर प्लांट ग्रोथ जी आहे या प्लांट ग्रोथमध्ये तुम्ही पाहिलं असेल की सुरुवातीपासून तर अगदी मॅच्युअर होईपर्यंत किंवा इवन प्लांट डेड होईपर्यंत आपल्याला ही ग्रोथ प्लांटमध्ये पाहायला मिळते बऱ्याच वेळेला. पण मात्र यामध्ये आपल्याला काही वेगळ्या प्रकारच्या स्टेजेस पाहायला मिळतील प्लांट ग्रोथमध्ये, जसं की इथं स्लाइडमध्ये दिसते पहा. फर्स्ट स्टेज जी आहे ती आहे स्प्राउटिंग स्टेज किंवा ज्याला आपण सीड जर्मिनेशन असं म्हणतो, बरोबर. सीडचं फर्स्ट स्टेपमध्ये काय होत असतं, जर्मिनेशन होत असतं. तर सीड जर्मिनेशन झाल्यानंतर त्यापासून पहिल्यांदा रॅडिकल बाहेर पडतो, नंतर प्ल्युम्युल बाहेर पडतो. रॅडिकल पासून या ठिकाणी रूटची डेव्हलपमेंट होत असते आणि प्ल्युम्युल पासून शूट डेव्हलप होत असते. शूट म्हणजे काय तर एरियल पार्ट आणि रूट म्हणजे काय तर अंडरग्राऊंड पार्ट, बरोबर. अशा दोन दिशेनं प्लांटची ग्रोथ झाली आपल्याला पाहायला मिळते. ही फार मजेशीर आहे. दोन टोकं आहेत एम्ब्रिओला आणि हे दोनही टोकं जे आहेत ही दोन टोकं एकमेकाच्या अपोजिट डायरेक्शनने वाढत असतात. एक आहे अँटी ग्रॅव्हिटेशनल डायरेक्शन आणि एक आहे ग्रॅव्हिटेशनल डायरेक्शन. मग सेकंड स्टेज जी आहे ज्याला सीडलिंग असं म्हटलं आपण, म्हणजेच काय की या ठिकाणी सीडचं जर्मिनेशन झालं की सुरुवातीला जी काही ज्युवेनाइल स्टेज आहे त्यातून फर्स्ट स्टेप या ठिकाणी फर्स्ट फोटोसिंथेटिक लीव्स विच आर डेव्हलप ऑन दी प्लांट, पहिल्यांदा फोटोसिंथेसिस करू शकतील अशा प्रकारचे लीफ या ठिकाणी प्लांटवरती डेव्हलप होतात. अशा प्रकारच्या स्टेजला म्हणायचं या ठिकाणी सीडलिंग स्टेज. ओके, सीडलिंग स्टेज आहे आणि या सीडलिंग स्टेजमध्ये पहिल्यांदा फोटोसिंथेसिस करू शकणारे असे पहिले लीव्स तयार होतात आणि त्यानंतर मग त्याची वाढ व्हायला सुरुवात होते. यानंतरची पुढची एक स्टेप असते त्याला सॅपलिंग असं म्हणतात. सॅपलिंग म्हणजे रोपं, जसे की जी रोपं एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी उपटून लावू शकतो किंवा त्या स्टेजला ते प्लांट जे आहे ते दुसऱ्या ठिकाणी जगू शकतं. अशा वेळेला प्लांटमध्ये प्रॉपर लीफ सिस्टीम त्याचबरोबर रूट सिस्टीम डेव्हलप झालेली असते. अशा प्रकारची एक स्टेज यामध्ये आपल्याला पाहायला मिळते, त्याला म्हणायचं सॅपलिंग स्टेज. इथं जसं व्हेजिटेटिव्ह स्टेज म्हणून दाखवलंय. ठीक आहे, मग व्हेजिटेटिव्ह स्टेज या ठिकाणी वाढायला सुरुवात होते. मग व्हेजिटेटिव्ह स्टेज कंप्लीट झाल्यानंतर आता प्रत्येक प्लांटमध्ये ही व्हेजिटेटिव्ह स्टेज जी आहे ती वेगवेगळी आहे. जसं एखादं हार्वेशियस प्लांट आहे, जसे फॉर एक्झाम्पल इथं समोर आपल्या समोर आहे टोमॅटो प्लांट. मग हे टोमॅटोचं सीड जर्मिनेशन झाल्यापासून ही व्हेजिटेटिव्ह फेज म्हणजे काय की फ्लावर डेव्हलप होण्याच्या आधीपर्यंतची फेज, बरोबर. मग या व्हेजिटेटिव्ह फेजमध्ये या ठिकाणी प्लांटमध्ये बरेचसे काही फिजिओलॉजिकल चेंजेस होत असतात, वेगळ्या प्रकारचे मेकॅनिझम या ठिकाणी ट्रिगर्ड होतात, ऑन होतात. आणि त्यानंतर एका ठराविक पिरियड नंतर किंवा ठराविक स्टेज नंतर, व्हेजिटेटिव्ह स्टेज नंतर या ठिकाणी प्लांट जे आहे ते रिप्रोडक्टिव्ह स्टेजमध्ये एंटर करतो.
मग रिप्रोडक्टिव्ह स्टेजमध्ये काय होतं, तर याच व्हेजिटेटिव्ह ब्रँचेस वरती फ्लावर डेव्हलप झाले आपल्याला पाहायला मिळतात. दॅट इज वी कॉल्ड एज बडिंग स्टेज. बर्ड्स आर फर्स्टली डेव्हलप. ओके, नाव दीज बर्ड्स विल गेट मॅच्युअर इन टू ब्लूमिंग ऑफ फ्लावर्स. त्या बर्ड्स ज्या आहेत त्या फ्लावरिंगमध्ये रूपांतरित होतील, त्या ठिकाणी फ्लावर्स डेव्हलप होतील, फ्लावर उमलतील, फ्लावरमध्ये पॉलिनेशन होईल. बरोबर, मॅच्युअर झाल्यानंतर त्यानंतर पॉलिनेशनच्या थ्रू फर्टिलायझेशन होईल. फर्टिलायझेशन झाल्यानंतर मग जी काय ओव्हरी आहेत त्या ओव्हरी डेव्हलप होतील फ्रूटमध्ये. बरोबर, तर दॅट इज वी कॉल्ड एज फ्लावरिंग अँड फ्रुटिंग स्टेज. आणि मग हे जे काही फ्रुट्स आहेत हे फ्रुट्स शेवटच्या स्टेपमध्ये फ्रूट रायपनिंग स्टेज सुद्धा आपल्याला इथे या ठिकाणी पाहायला मिळते त्याच प्लांट. आता जर का हे ॲन्युअल प्लांट असेल तर हे ॲन्युअल प्लांट जे आहे ते याप्रमाणे एकदा का फ्रूट डेव्हलप झाले, फ्रूट मॅच्युअर झाले की ॲटोमॅटिकली या प्लांटचा लाईफ स्पॅन जो आहे तो या ठिकाणी संपतो, ॲन्युअल प्लांट. पण हे जर काय समजा पेरिनियल प्लांट असेल तर पुन्हा या ठिकाणी याच या प्लांटवरतीच ग्रोथ होत राहील, पण मात्र डेव्हलपमेंट स्टेज म्हणून या ठिकाणी त्याला फ्लावर्स येतील, पुन्हा ते फ्लावर्समध्ये पॉलिनेशन होईल, फर्टिलायझेशन होईल आणि फ्रूट डेव्हलप झालेले दिसतात. तर अशा प्रकारची ही ग्रोथ फेज किंवा ग्रोथच्या स्टेजेस आपल्याला जनरली प्लांटमध्ये पाहायला मिळतात. बरोबर, तर ग्रोथ म्हणजे काय, तर ग्रोथला कसं डिफाईन केले पहा. इट इज द इसेन्शियल कॅरेक्टर्स ऑफ लाईफ ऑर लिव्हिंग ऑर्गॅनिझम. महत्वाची गोष्ट आहे, प्रत्येक ऑर्गॅनिझम मध्ये ग्रोथ होत असते. जसं आपल्यामध्ये सुद्धा पहा, आपण म्हणतो की वयाच्या साधारणतः 22-23व्या वर्षापर्यंत ह्युमन बिईंगमध्ये हाईट जी आहे ती हाईट वाढत असते. त्यानंतर मग एकदा का ती हाईट स्टंटेड झाली की त्याच्यापेक्षा विपरीत आणखीन पुन्हा हाईट वाढत नाही. सो ग्रोथ इन अ प्लांट ऑकर्स ड्यू ऑफ डिफरंट व्हिटल प्रोसेस लाईक सेल डिव्हिजन. आता ग्रोथ जी आहे ती प्लांटमध्ये वेगवेगळ्या लिव्हिंग प्रोसेसमधून झालेली आपल्याला पाहायला मिळते. मग याच्यामध्ये कोणत्या कोणत्या प्रोसेसेस आहेत, पहिली प्रोसेस आहे सेल डिव्हिजन, दुसरी आहे एनलार्जमेंट ऑफ न्यूली डेव्हलप सेल्स. पहिल्यांदा जे काही सेल आहे त्या सेलचं काय होणार आहे, सेलचं डिव्हिजन होईल आणि मग डिवाइड झालेल्या ज्या काही सेल्स आहेत इमॅच्युअर सेल्स त्याची एनलार्जमेंट होईल आणि मग शेवटच्या स्टेपमध्ये या एनलार्ज झालेल्या मॅच्युअर झालेल्या ज्या काही सेल्स आहेत या सेल्स वेगवेगळ्या टिश्यूमध्ये डिफरन्शिएट होतात. या बेसिक लेवलला ॲक्च्युअली प्लांटमध्ये ग्रोथ झाली आपल्याला पाहायला मिळते आणि त्याचा ॲपिरियन्स आपल्याला व्हॉल्यूम इन्क्रीज झालेला आहे किंवा त्याची साईज वाढलेली आहे, हाईट वाढलेली आहे. बरोबर, यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. सो ड्यू टू ग्रोथ देर इज परमनंट चेंज इन साईज अँड शेप्स ऑफ टिश्यू अँड ऑर्गन्स दे आर टेक्स प्लेस. Due to growth, there is permanent change in size and shapes of tissues and organs which are takes place. पहा काय म्हटलंय, ग्रोथमुळे काय होणार आहे, परमनंट चेंज होणार आहे साईज आणि शेपमध्ये, टिश्यूच्या म्हणा किंवा पर्यायानं ऑर्गनच्या, की जो पुन्हा रिटर्न होणार नाही. सो देअरफॉर परमनंट चेंज लीड्स टू इन्क्रीज इन लेंथ और व्हॉल्यूम as well as increase in dry weight of the growing parts. So although the correct definition of growth is quite difficult, करेक्ट डेफिनेशन करणं थोडंसं डिफिकल्ट आहे, पण जनरली ग्रोथची डेफिनेशन कशी केली जाते तर याच्यामध्ये पहा, ग्रोथ कॅन बी डिफाईन्ड ॲज इट इज द व्हिटल प्रोसेस. व्हिटल मीन्स व्हॉट, लिव्हिंग. लिव्हिंग आहे, लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये किंवा लिव्हिंग प्लांटमध्येच फक्त ग्रोथ पाहायला मिळेल. एकदा का ते प्लांट डेड झालं की मग पुन्हा डबल त्याच्यामध्ये ग्रोथ होणार नाही. सो इट इज अ व्हिटल प्रोसेस विच ब्रिंग्स अबाउट ए परमनंट चेंज इन एनी प्लांट or its part in respect to its size. राईट, सो इट इज अ व्हिटल प्रोसेस की ज्यामध्ये परमनंट चेंजेस होतील की ज्याप्रमाणे कुठल्याही प्लांटमध्ये किंवा त्या प्लांटच्या पार्टमध्ये की ज्यामध्ये त्याची साईज, फॉर्म, वेट और व्हॉल्यूम जे आहे हे त्या ठिकाणी वाढलेलं आपल्याला दिसतं. याप्रमाणे आपल्याला एक साधारणतः डेफिनेशन करता येते ग्रोथची. सो दीज ग्रोथ रिजन्स इन प्लांट्स दे आर अपायसेस ऑफ शूट्स अँड रूट्स अँड ग्रोईंग पार्ट्स आर नोन ॲज द अपायकल मेरिस्टेम. आता ग्रोथ कुठे कुठे होते ते पहा. ग्रोथ कोणत्या पॉईंटला कशा ठिकाणी कोणत्या सेल्समुळे होत असते हे आपल्याला जाणून घ्यायचं. या ठिकाणी मेरिस्टमॅटिक सेल्स जे आहेत या मेरिस्टमॅटिक सेल्स ग्रोथ होण्यासाठी रिस्पॉन्सिबल असतात. आता तो मेरिस्टेम कसा असतो हे तुम्हाला दाखवणार आहे. त्याच्यामध्ये प्लांट जे असेल या प्लांटमध्ये आपल्याला साधारणतः 3 प्रकारचे मेरिस्टेम आपल्याला पाहायला मिळतात. मेरिस्टेम म्हणजे काय, की अशा प्रकारचं एक रिजन की ज्या रिजनला त्या ठिकाणी कंटिन्युअस सेल जे आहेत ते ह्या डिव्हाइड होत असतात. सेल डिवाइड होतात आणि मॅच्युअर झालेल्या सेल ज्या आहेत त्या बेसला जातात आणि ज्या काही पुन्हा यंग सेल जे आहे किंवा डिवाइड झालेल्या ज्या काही सेल्स आहेत ते पुन्हा डिवाइड होत जाऊन हा मेरिस्टेम जो आहे तो वाढत जातो आणि यानुसार आपल्याला ग्रोथ झालेली पाहायला मिळते.
मग बेसला यातनं डिवाइड झालेल्या तयार झालेल्या ज्या काही सेल्स आहेत या एनलार्ज होतात आणि त्याचं मग या ठिकाणी एखाद्या पर्टिक्युलर सेलचं डिफरन्सिएशन होतं आणि त्या सेल्स ठराविक टिश्यू म्हणून या ठिकाणी काम करतात आणि मॅच्युअर सेल जे आहेत त्या अशा बेसला आपल्याला पाहायला मिळतात. तर अशाप्रमाणे हे 3 प्रकारचे मेरिस्टेम आहेत. त्याला मेरिस्टेमॅटिक सेल्स असं म्हणायचं. कोणते कोणते मेरिस्टेम आहेत किंवा कोणत्या त्याच्या लोकेशननुसार त्याचं क्लासिफिकेशन केलेलं पाहायला मिळतं बघा. पहिला टाईप आहे मेरिस्टेमचा तो म्हणजे अपायकल टाईप ऑफ मेरिस्टेम. पहिला मेरिस्टेम आहे अपायकल टाईप. अपायकल मीन्स व्हॉट? ॲट दी अपेक्स. त्या प्लांट टिपच्या अपेक्सला या ठिकाणी हा मेरिस्टेमॅटिक रिजन पाहायला मिळतो. तो कंटिन्यू पुढे एक्सटेंड होत जातो आणि पाठीमागं त्याच्यामुळं मॅच्युअर सेल्स किंवा टिश्यूज तयार होतात. या प्रकारच्या मेरिस्टेमला म्हणायचं अपायकल मेरिस्टेम. ठीक आहे. नंतर सेकंड टाईप आहे मेरिस्टेमचा तो म्हणजे इंटर कॅलरी मेरिस्टेम, की जो या ठिकाणी अशा ज्या काही लॅटरल ब्रँचेस या स्टेमवरती किंवा प्लांटवरती येतात त्या लॅटरल ब्रँचेस डेव्हलप होण्यासाठी रिस्पॉन्सिबल असतो. त्याला म्हणायचं इंटर कॅलरी मेरिस्टेम. बरोबर. या ठिकाणी जे काही येतं या ठिकाणी समजा हे अपेंडेज आले तर या अपेंडेजच्या मध्ये या ठिकाणी आपल्याला हा मेरिस्टेम पाहायला मिळतो. बरोबर. त्यानंतर तिसरा टाईप आहे मेरिस्टेमचा तो म्हणजे असा लॅटरल मेरिस्टेम, की जो उभा आपल्याला कॅम्बियम रिंगच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळतो प्लांटमध्ये. ओके, ज्याला कॅम्बियम रिंग असं म्हणतात. या कॅम्बियम रिंगमुळे होतं काय, की प्लांटची जी काही गर्थ आहे म्हणजे डायमीटर म्हणा किंवा प्लांटची जी काही साईज म्हणू, आपण ब्रेड्थ म्हणू, विड्थ म्हणू, रुंदी वाढण्याचं काम या लॅटरल मेरिस्टेममुळे होत असतं. मग या कॅम्बियम सेल्स काय करतात, या आतल्या बाजूला झायलेम आणि बाहेरच्या बाजूला फ्लोएम अशा 2 प्रकारच्या सेल्स मग किंवा सेल डिवाइड करतात आणि त्यानंतर या सेलचं डिफरन्सिएशन या प्रकारच्या टिश्यूमध्ये होत असतं झायलेम आणि फ्लोएममध्ये. आणि त्यामुळे पर्यायानं या प्लांटची काय झाली गर्थ वाढलेली आपल्याला पाहायला मिळते, विड्थ वाढलेली किंवा रुंदी वाढलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि या ठिकाणी या अपायकल मेरिस्टेममुळे उंची वाढलेली पाहायला मिळेल. इंटरकॅलरी मेरिस्टेममुळे या ठिकाणी ब्रँचेस आलेले आपल्याला पाहायला मिळतात. अशा प्रकारचे हे 3 टाईपचे मेरिस्टेम आपल्याला प्लांटमध्ये दिसतात. आता पहा मेरिस्टेम म्हणजे काय तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो मी. इथं पहा, इथं अपायकल मेरिस्टेम दाखवला. या ज्या काही डेन्सली क्राऊडेड रेड कलरच्या ज्या काही सेल्स आहेत या रेड कलरच्या सेल्स म्हणजे हा अपायकल मेरिस्टेम. बरोबर. तर पहा इथं अपायकल मेरिस्टेम ह्या कंटिन्यू सेल ज्या आहेत ह्या अशा पुढे पुढे वाढत जाणार किंवा याची या ठिकाणी सेल डिव्हिजन होणार. डिवाइड झालेल्या सेल ज्या आहेत अशा खाली बेसला इकडे या ठिकाणी अरेंज होतात आणि त्याचं नंतर कन्व्हर्जन किंवा याचं डिफरन्सिएशन बाकीच्या इतर सेल्समध्ये झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि मग हे पुढे पुढे एक्सटेंड होत जातं पण त्यामुळे आपल्याला त्या प्लांटची हाईट वाढलेली दिसते. मग त्याला प्रोटेक्ट करण्यासाठी असे अनेक स्केली लिव्स किंवा स्केल्स याच्यावरती आपल्याला पाहायला मिळतात. बरोबर. या मेरिस्टेमॅटिक सेल ज्या आहेत या फार नाजूक आहेत, त्याचं प्रोटेक्शन होणं आवश्यक आहे. म्हणून मग असे काही हेअर्स किंवा या प्रकारचे स्केल्स त्या मेरिस्टेमवरती असलेले आपल्याला पाहायला मिळतील. बरं, हा एक झाला अपायकल मेरिस्टेम. पण मग इथं बेसला बघा, इथं खाली इकडे हा एक मेरिस्टेम आपला इथं साईडला एक डिवाइड झालेला आपल्याला पाहायला मिळतो. तो याच्यापासूनच डिवाइड होतो, असं इथं डिवाइड होईल. तो इथे एक डिवाइड झालेला आपल्याला पाहायला मिळतो. याला म्हणायचं इंटर कॅलरी मेरिस्टेम. या इंटर कॅलरी मेरिस्टेम पासून या ठिकाणी एक ब्रँच म्हणा किंवा त्या प्रकारची एखादी बर्ड किंवा याचं नंतर कन्व्हर्जन एखाद्या फ्लोरल बर्डमध्ये झालेलं आपल्याला दिसतं. फ्लावर्स याच्यापासून तयार होतात. तर अशा प्रकारचा हा इंटर कॅलरी मेरिस्टेम. आणि इकडे खाली बेसला जर तुम्ही पाहिलं, या इथं पहा असा उभा जो काही दिसतो या दुसऱ्या डायग्राम मध्ये, तर तो आहे लॅटरल मेरिस्टेम. या लॅटरल मेरिस्टेम मध्ये काय होणार आहे, असा हॉरिझॉन्टली याची वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळेल. व्हर्टिकल न होता हॉरिझॉन्टल सेलचं डिव्हिजन होत असतं आणि त्यानुसार गर्थ जी आहे त्या प्लांटच्या स्टेममध्ये ती गर्थ या ठिकाणी वाढलेली दिसते. अशा 3 प्रकारचे मेरिस्टेम आहेत. ह्या 3 प्रकारच्या मेरिस्टेममुळे प्लांटमध्ये ग्रोथ झालेली आपल्याला दिसते. सो दिस ग्रोथ इज ऑल्सो ऑकर इन बिटवीन परमनंट टिश्यू. Such a type of growth takes place by the intercalary meristem. And third type of growing region is the lateral meristem, which increase the thickness or girth of the stem. अशा 3 प्रकारचे हे मेरिस्टेम आहेत आणि या 3 प्रकारच्या मेरिस्टेममुळे प्लांटमध्ये आपल्याला ग्रोथ झालेली दिसते. मग यामध्ये ग्रोथ जी आहे ही ग्रोथ या ग्रोथच्या वेगवेगळ्या प्रकारच्या फेजेस आपल्याला पाहायला मिळतात. जसं मगाशी मी तुम्हाला सांगितलं की 3 ठिकाणी पहिल्यांदा ग्रोथ जी आहे ती बेसिकली 3 रिजनला झालेली आपल्याला दिसते किंवा 3 महत्वाच्या फेजेस आहेत ग्रोथच्या. सो ग्रोथ इन प्लांट इट इज ऑकर इन मेरिस्टमॅटिक रिजन. बरोबर. मेरिस्टमॅटिक रिजन मध्ये ग्रोथ होते, पण मग नक्की ऍक्च्युली कशामध्ये होते, कशा स्वरूपामध्ये ग्रोथ होत असते, तर कुठल्याही मेरिस्टमॅटिक सेलमध्ये एनी मेरिस्टमॅटिक सेल विच हॅज
पास थ्रू दीज 3 इम्पॉर्टंट फेजेस. कुठलाही मेरिस्टेमॅटिक सेलमध्ये हे 3 महत्त्वाच्या फेजेस घडत असतात. पहिली फेज आहे सेल फॉर्मेशन फेज, किंवा याला म्हणा सेल डिव्हायडेशन फेज. सेलचं डिव्हिजन होतं पहिल्या स्टेपमध्ये. जी काही मेरिस्टेमॅटिक सेल आहे, या प्रत्येक मेरिस्टेमॅटिक सेलचं या ठिकाणी काय होणार, पहिल्यांदा सेल डिव्हिजन होणार आहे. एका सेलचं डिव्हिजन झाल्यानंतर 2 सेल्स तयार होतील, बरोबर. मग आता ह्या 2 सेल ज्या आहेत ह्या इमॅच्युअर सेल. मग या इमॅच्युअर सेल ज्या आहेत, या प्रत्येक इमॅच्युअर सेलचं या ठिकाणी सेल इलॉंगेशन होईल, किंवा याला म्हणायचं सेल इलॉंगेशन फेज. म्हणजे काय की नुकत्याच डिवाइड झालेल्या ज्या काही सेल आहेत, या सेल मॅच्युअर होत असतात, आणि दरम्यान त्यामध्ये सेल ऑर्गेनेल्स तयार होतात. सेल ऑर्गेनेल्स मॅच्युअर होतील, आणि त्याचबरोबर या सेलमध्ये वॉटर म्हणा किंवा व्हॅक्युअल जे आहेत त्या भरल्या जातील पाण्यानं, आणि त्या सेलचं एक्सटेन्शन होईल, आकारानं वाढलेले आपल्याला ह्या सेल पाहायला मिळतील. त्याला म्हणायचं सेल इलॉंगेशन फेज, बरोबर. थर्ड जे आहे, मग ही जी काही एकदा काही इलॉंगेट झाली, थोडीशी सेल मॅच्युअर व्हायला लागली किंवा सेल मॅच्युअर झाली या सेल इलॉंगेशन फेजमध्ये, की नंतर मग या प्रत्येक सेलचं या ठिकाणी सेल डिफरन्शिएशन झालेलं पाहायला मिळतं. तर त्याची वी कॉल्ड ॲज द सेल डिफरन्शिएशन फेज किंवा सेल मॅच्युरेशन फेज असं सुद्धा म्हटलं जातं. ही सेल एका ठराविक याच्यामध्ये मॅच्युअर होत असते. म्हणजे जसं की यातल्या काही सेल ज्या आहेत, या काही सेल झायलेममध्ये कन्वर्ट होतील, यातल्या काही सेल फ्लोएममध्ये कन्वर्ट होतील, यातल्या काही सेल पॅरेंकायमामध्ये कन्वर्ट होतील किंवा डिफरन्शिएट होतील, यातल्या काही सेल स्क्लेरेंकायमामध्ये डिफरन्शिएट होतील, इपिडर्मल सेलमध्ये डिफरन्शिएट होतील. वेगवेगळ्या जे काही टिश्यू सिस्टीम आहे प्लांटमध्ये, आपण लास्ट सेमला पाहिले, या प्रकारच्या प्रत्येक टिश्यूमध्ये, प्रत्येक टिश्यूच्या टाईपमध्ये या प्रत्येक सेलचं कन्व्हर्जन झालेलं पाहायला मिळेल, आणि ते त्या ठिकाणी ती ॲक्ट करेल किंवा त्या ठिकाणी काम करते. अशा लेवलला आपल्याला सेलचं डिफरन्शिएशन झालेलं दिसतं. सो दिस इज व्हेन वी कॉल्ड ॲज द थर्ड स्टेज ऑफ प्लांट ग्रोथ, cell differentiation phase. So in meristematic cell, they divides and newly cells are formed. The newly formed cells are thin walled with dense cytoplasm and large nucleus. नवीन तयार झालेली जी काही सेल असेल, या सेलमध्ये सेल वॉल जो आहे तो एकदम पातळ असतो, थिन असतो, पण मात्र त्याच्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये सायटोप्लाझम आणि त्याचबरोबर मोठ्या साईजचा न्यूक्लियस आपल्याला त्याच्यामध्ये दिसतो. So these cells undergoes elongation phase. They where water and large quantities of solute increase the volume of cell. इलॉंगेशन फेजमध्ये होतं काय की मग सेकंड स्टेपमध्ये ही जी काही सेल आहे, या सेलमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वॉटर जे आहे त्याची अपटेक केलं जातं, वॉटर अपटेक केलं जातं. व्हॅक्युअलमध्ये वॉटर जे आहे ते स्टोअर केलं जातं, आणि मोठ्या प्रमाणामध्ये सोल्यूट्स किंवा न्यूट्रियंट जे आहेत, हे न्यूट्रियंट या ठिकाणी ॲब्झॉर्ब करून याच्यामध्ये सोल्यूट्स किंवा त्या प्रकारचे मेटाबोलाइट्स वाढवले जातात. यामध्ये जर मोठ्या प्रमाणामध्ये फोटोसिंथेसिस होऊ शकेल, रेस्पिरेशन होऊ शकेल, आणि अशा प्रमाणे पर्यायानं या सेलचे व्हॉल्यूम जो आहे तो इन्क्रीज झालेला दिसतो, वाढलेला दिसतो. नाउ ड्युरिंग द इलॉंगेशन phase, the cell wall, cellulose molecules are deposited in the cell. इलॉंगेशन फेजमध्ये मग जी काही थिन सेल वॉल आहे, त्या थिन सेल वॉलमध्ये सेल्युलोज मॉलिक्यूलचं डिपॉझिशन होतं, आणि तो सेल वॉल जो आहे तो थिक होतो, जाड होतो. Now these phase also result into appearance of large vacuoles, and in the last phase these cells will get mature, secondary walls are laid down, and cell get mature and differentiate into permanent tissue. मग नंतर त्याचं कन्व्हर्जन किंवा त्याचं डिफरन्सिएशन एखाद्या ठराविक परमनंट टिश्यू मध्ये झालेलं आपल्याला दिसतं. अशा प्रकारे या 3 फेजेस मधून प्लांट मध्ये ग्रोथ झालेली आपल्याला दिसते, मायक्रो लेवलला जर पाहिलं तर. मग आता ही जी काही ग्रोथ आहे, ही ग्रोथ आपल्याला काही ठराविक स्वरूपाची आपल्याला पाहायला मिळते. जसं मगाशी तुम्हाला मी उदाहरण दिलं, ह्युमन बिईंग मध्ये जन्मापासून जी काही ग्रोथ सुरू होते, सुरुवातीला फार झपाट्यानं ग्रोथ होते. सुरुवातीला हाईट झपाट्याने वाढते, नंतर 13-14 वर्षापासून मग थोड्या धीम्या गतीनं हाईट वाढलेली मुलांची पाहायला मिळते आपल्याला. आणि साधारणतः 21, 22, 23व्या वर्षापर्यंत साधारणतः ही आपली हाईट वाढते, आणि त्यानंतर मग मात्र कुठेही हाईट वाढलेली दिसत नाही, आहे की नाही. अशी जर वाढत राहिली असते आपली हाईट कंटिन्यू, जशी लहानपणी वाढत होती त्याच रेटनं, तर नंतर केवढली माणसं झाली असती, विचार करा बरं, आहे की नाही. त्यामुळे प्लांटमध्ये सुद्धा हाच प्रकार आपल्याला पाहायला मिळतो. सुरुवातीच्या 2 फेजेसमध्ये किंवा सुरुवातीच्या टप्प्यामध्ये प्लांटची ग्रोथ जी आहे ती फार झपाट्याने होते, आणि नंतर एकदा का प्लांट व्हेजिटेटिव्ह फेज पूर्ण केली की त्यानंतर मग मध्ये प्लांटमध्ये वाढ जी आहे किंवा ग्रोथ जी आहे ती अगदी कमी प्रमाणात किंवा ती स्टंटेड झाली सुद्धा आपल्याला दिसते. सो इन दी प्लांट यू कॅन ऑब्झर्व
three different stages of growth, or you can say uh, the growth is continuous process. For convenience, it can be studied under three stages, and you can observe three phases in the growth. The first phase जी आहे पहा इथे डायग्राम कर्व मध्ये दाखवले. फर्स्ट फेज जी आहे बघा, पहिल्यांदा आपल्याला प्लांटची ग्रोथ म्हणजे प्लांट जर्मिनेट झाल्यानंतर, सीड जर्मिनेट झाल्यानंतर थोड्याशा धीम्या गतीने या ठिकाणी प्लांटची ग्रोथ होईल, पण एकदा का वन्स त्या प्लांटवरती फोटोसिंथेसिस करण्यासाठी एकदा का लीव्स तयार झाली की मग त्याची मात्र फास्ट ग्रोथ आपल्याला झालेली पाहायला मिळते. बरोबर, एकदा का फोटोसिंथेसिस व्हायला सुरुवात झाली की बाकीचं मेटाबॉलिझम त्या प्लांटमध्ये होणार आणि मग ते प्लांट जे झपाट्याने वाढलेलं आपल्याला दिसतं. कोणतेही प्लांट घ्या तुम्ही, तुमच्या शेतातलं एखादं कोणतेही क्रॉप घ्या किंवा इतर कोणतेही प्लांट. सीड जनरेट झाल्यानंतर एक 7-8 दिवस थोडंसं ते हळूहळू गतीने वाढतात, पण नंतर एकदा का रूट सिस्टीम आणि त्याचे फोटोसिंथेटिक लीव्स तयार झाले की मग इट विल grow fast. So this phase we called as the log phase. First slow phase he called as the lag phase. Second fast phase is called as the log phase. And after some time, or after completion of this log phase, vegetative phase, then they can decrease its growth rate, and that is we call as a steady stage. मग पुन्हा एक स्टेडी स्टेज आपल्याला, एक स्टेडी स्टेज या ठिकाणी याच्या ग्रोथमध्ये सुद्धा आलेलं आपल्याला पाहायला मिळते. प्लांटमध्ये सुद्धा आता बाहेर आंब्याचं झाड असेल, सुरुवातीपासून भरपूर वाढलं, पण एकदा का जरा ते मॅच्युअर झालं की नंतर त्याच्यापेक्षा आणखी फार मोठं जास्त काय होणार नाही. बरोबर, तर ते एक स्टेडी स्टेजला येऊन जाऊन पोहोचतं. अशा प्रकारच्या 3 स्टेजेस आपल्याला ग्रोथमध्ये पाहायला मिळतात. पहिली आहे लॅग फेज, दुसरी आहे लॉग फेज आणि तिसरी आहे स्टेडी फेज. So in the initial stage of development of growth, it's slow and it is called as the lag phase. And as the environmental or physiological conditions become suitable, the growth will increases faster. And during this period, there is increase in cell numbers. This period is called as the log period. या लॉग पिरियड मध्ये सेलचा नंबर वाढलेला आपल्याला झपाट्यानं पाहायला मिळतो. सेलचं डिवायडेशन मोठ्या प्रमाणामध्ये होतं आणि पर्यायाने या ठिकाणी सेल प्लांट किंवा प्लांटचे ऑर्गन जे आहेत हे वाढलेले आपल्याला दिसतात, त्याची ग्रोथ झपाट्याने झालेली दिसते. ना आफ्टर दीज लॅग पिरियड, ड्यू टू शॉर्टेज ऑफ न्यूट्रिएंट, अक्युमुलेशन ऑफ टॉक्सिक प्रोडक्ट्स अँड एज फॅक्टर, हे का कोणते कोणते कारण आहेत, मग नंतर स्टेडी स्टेज व्हायची आपली किंवा कुठल्याही ऑर्गॅनिझमची ग्रोथ जी आहे, कुठल्याही ऑर्गॅनिझमची ग्रोथ जी आहे ती एका ठराविक स्टेजला स्टेडी का राहते, तर याला काही कारण आहे. जसं की त्या ठिकाणी मग न्यूट्रिएंटचं शॉर्टेज होऊ शकतं किंवा टॉक्सिक प्रॉडक्ट जे आहे ते टॉक्सिक प्रॉडक्ट त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये अक्युमुलेट होतात. आणि एज फॅक्टर आहे किंवा अदर सिमिलरली फॅक्टर्स, they can stunt the growth, that is we called as steady period of growth. So steady period एकसारखा पिरियड तिथून पुढे, मग तिथून पुढे मात्र ग्रोथ होत नाही. पण मात्र ती काही झालेली ग्रोथ जी आहे ती ही रिव्हर्सिबल सुद्धा नसते किंवा रिव्हर्स सुद्धा होत नाही, कमी सुद्धा होत नाही. सो इन दिस पिरियड द ग्रोथ रिमेन्स स्टेडी विदाउट एनी increase, without any increment. So if the graph is drawn of this growth, you can got the S-shaped graph. ठीक आहे ना, यस शेपचा असा हा आपल्याला ग्राफ पाहायला मिळतो की सुरुवातीला स्लोली नंतर फास्टली ग्रोथ झालेली आपल्याला पाहायला मिळते लॉग फेज मध्ये, आणि पुन्हा नंतर ती स्टेडी झालेली आपल्याला दिसते. सो दिस ग्राफ इज ड्रॉन वेअर ग्रोथ रेट इज प्लॉटेड अगेन्स्ट अ टाइम यस शेप कर्व इज ऑप्टेड, अँड दिस कर्व इज कॉल्ड एज द सिग्मॉइड कर्व. या कर्वला काय म्हटलं जातं, सिग्मॉइड कर्व असं म्हटलं जातं किंवा ग्रोथ कर्व असं सुद्धा म्हटलं जातं. ॲज पर टू द टाइम जर काही ही ग्रोथ जर काही आपण प्लॉट केली ग्राफवरती, याप्रमाणे सिग्मॉइड कर्व किंवा ग्रोथ कर्व जो आहे तो यस शेपचा मिळायला आपल्याला दिसतो. ओके, त्यानंतर मग या ही ग्रोथ होण्यासाठी पहा, तुम्हाला म्हटलं की सुरुवातीला सेल डिव्हिजन होणं आवश्यक आहे, त्यानंतर सेल इलॉंगेशन होणं आवश्यक आहे, आणि इलॉंगेट झालेल्या सेल ज्या आहेत त्या पुन्हा इतर बाकीच्या परमनंट सेलमध्ये डिफरन्शिएट होणं आवश्यक आहे, राईट. तर याप्रमाणे या सेल्स
या ज्या काही तिन्ही स्टेज ज्या आहेत, या तीनही स्टेज वेगवेगळ्या केमिकल कंपाऊंडनी ट्रिगर होत असतात. लक्षात घ्या, हे जे काही सेल डिव्हिजन व्हायचं आहे म्हणा, किंवा फ्लावरिंग घ्यायचं असेल, फ्रूट रायपिंग व्हायचं असेल, किंवा मुळांची वाढ व्हायची असेल, किंवा हाईट वाढायची असेल, किंवा गर्थ वाढायची असेल, सगळ्या ज्या काही प्रोसेस आहेत या काही ठराविक प्रकारच्या सिग्नलिंग म्हणा किंवा केमिकल मेकॅनिझमनी ट्रिगर होत असतात. त्या केमिकल्सला किंवा त्या प्रकारच्या बायोलॉजिकल कंपाऊंडला या ठिकाणी ग्रोथ हार्मोन्स असं म्हटलं जातं. ओके, किंवा ज्याला म्हणू आपण प्लांट ग्रोथ हार्मोन्स. ओके, मग आता हे काय असतात प्लांट ग्रोथ हार्मोन्स, किंवा ज्याला प्लांट रेग्युलेटर्स असं सुद्धा म्हटलं जातं, की जे प्लांटच्या ग्रोथला रेग्युलेट करतात, इनिशिएट करतात, ट्रिगर करतात. So these are plant regulators. They are organic compounds other than nutrients that in small amount promote or inhibit or otherwise modify a physiological process in the plant. अशा प्रकारचे हे काय आहेत, ऑर्गॅनिक कंपाऊंड आहेत, की जे कंपाऊंड काय करतात, प्लांटला प्रमोट करतात किंवा त्याला मॉडिफाय करण्यासाठी किंवा इनहिबिट करण्यासाठी, या तीनही स्टेपसाठी हे काय करतात, त्या प्लांटला चालना देतात. आणि अशा प्रकारचे हे जे काही फिजिओलॉजिकल प्रोसेसेस प्लांटमध्ये घडून आणले जातात, हे घडून आणणारे जे काही ऑर्गॅनिक कंपाऊंड आहेत, त्या ऑर्गॅनिक कंपाऊंडला प्लांट ग्रोथ हार्मोन्स किंवा प्लांट रेग्युलेटर्स असं म्हटलं जातं. लक्षात घ्या. नाव दीज प्लांट हार्मोन्स, याला काय दिले शब्द, मग हार्मोन्स असं म्हटले. हार्मोन्स तुम्हाला माहिती पहा, इवन ह्युमन बॉडीमध्ये सुद्धा प्रत्येक आपली फिजिकल प्रोसेस होण्यासाठी, म्हणजे जसं की हसण्यासाठी, रडण्यासाठी, दुःख जाणवतं आपल्याला, हसू जाणवतं, किंवा बाकीचे जे काही फेनॉमेनॉन आहे, या फिलिंग्स येण्यासाठी प्रत्येक ठिकाणी त्या प्रकारचे हार्मोन्स सिक्रेट होत असतात. आणि हे हार्मोन्स वेगळ्या प्रकारच्या ज्या काही ग्लँड्स आहेत या शरीरामध्ये, या हार्मोन्स सिक्रेट करत असतात. So these hormones, they are phytohormones, are regulated. These phytohormones are regulators produced by the plant, and they promote or inhibit the various physiological process. Like these plant hormones or phytohormones are also called. या प्लांट हार्मोन्सला फायटोहार्मोन्स असं देखील म्हटलं जातं. They can regulate the plant for certain production, and they are in very low concentration, so they regulate plant physiological process. ओके, अशा प्रकारच्या प्लांट फिजिओलॉजिकल प्रोसेस हे काय करतात, प्लांटमध्ये रेग्युलेट करतात किंवा प्रमोट करतात. आता अशा प्रकारचे जे काही केमिकल्स आहेत किंवा अशा प्रकारचे जे काही बायोलॉजिकल ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहेत, हे न्यूट्रियंटपेक्षा वेगळे असतात. जसं की आपण काल म्हटलं, नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम, किंवा मायक्रोन्यूट्रियंट जे आहेत, सल्फर, आयर्न, बोरॉन वगैरे, याच्याही व्यतिरिक्त आपल्याला हे ग्रोथ हार्मोन्स पाहायला मिळतात. ओके, नाउ दीज ग्रोथ हार्मोन्स आर नॉट अगेन अ विटॅमिन्स. तुम्ही म्हणाल की बाबा विटॅमिन्स असतील काही, तर विटॅमिन्स देखील नाहीत. विटॅमिन्सच्याही व्यतिरिक्त आपल्याला हे ग्रोथ हार्मोन्स पाहायला मिळतात. सो इन दीज प्लांट हार्मोन्स और फायटोहार्मोन्स are regulators produced by the plants which in low concentration regulate plant physiological process. ओके, मग आता हे कोणते कोणते प्लांट हार्मोन्स असतात ते पहा. हे प्लांट हार्मोन्स जे आहेत, हे प्लांट हार्मोन्स साधारणतः 5 वेगवेगळ्या ग्रुप मधले असतात. त्यापैकी काही ग्रोथ प्रमोटर्स आहेत आणि काही जे आहेत ते तर पहा, याप्रमाणे हे प्लांट ग्रोथ रेग्युलेटर्स आहेत. याचे साधारणतः 5 ग्रुप आपल्याला पाहायला मिळतात. यामध्ये these are the 5 recognized groups of natural plant hormones and growth regulators. First one is auxins, second one is gibberellins, third one is cytokinins, fourth is ethylene, and fifth one is the abscisic acid. मग यातले